परमेश्वर सानप सर फ्रॉम सातारा. आज आपल्याला साक्षात परमेश्वरासोबत वर्कआउट करायचं आहे. येस, अनम्यूट करा सर. म्यूट झालं. यस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी परमेश्वर सानप सातारा या ठिकाणी वर्कआउट घेत आहे आणि मॅडमनी सर्व सूचना दिलेल्याच आहेत. सर्व सूचनांचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे आणि मी माझं त्यासाठी लागणार एनर्जी जे काय आहे ते घेतलेलं आहे सुपर डुपर असं. तर ते काय आहे सुपर ते आपण आपल्या कोर्स करू शकता आणि मी आता वर्कआउटला स्टार्टअप करत आहे. येस मॅम. येस येस, जबरदस्त असं एनर्जी सरांनी घेतलेलं आहे. आणि आपलं शरीर वर्कआउट करत असताना शरीर डिहायड्रेट होतं आणि आपल्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होते कारण घाम येतो आणि पुन्हा आपलं शरीर हायड्रेट ठेवण्याचं काम सरांच्या हातात जे एनर्जी होतं. यस सर, सुरुवात करूया. एनर्जी ते काम करतं आणि सर्वात आधी आपण करणार आहोत वॉर्मअप, त्यानंतर असेल कार्डिओ नंतर ऍप्स वर्कआउट आणि ऍप्स वर्कआउट नंतर असणार आहे एन्जॉयमेंट म्हणून एक 10 मिनिटाचा झुंबा, त्याच्यानंतर कूलिंग डाऊन आणि त्याच्यानंतर काही एक्सपिरियन्स जे वर्कआउट घेतात त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स आणि नंतर असेल प्राईम टाइम सेशन ज्याच्यामध्ये माहिती करणारे फायबर या विषयावर. त्याचा प्राईम टाइम येणार आहे ते म्हणजे आदरणीय सचिन रिंगणे सर. त्याच्यामुळे काहीही मिस करायचं नाही, शेवटपर्यंत थांबायचं. ओके, तर चलो विथ कोच विथ म्युझिक. छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ धुआं धुआं तन हर बद चली आती है छूने पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये भी ना हो. मंजर पर मैं रुका नहीं कभी खुद से भी मैं मिला नहीं ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव एक से लोग एक से नाम एक फिर से उड़ चला मिट्टी जैसे सपने ये किताबी पलकों से मेरे साथ साथ फिर दर्द ये कभी सहरा कभी सावन बनू रावण जीव मन मन के कभी डाल डाल कभी पात पात कभी दिन है रात कभी दिन दिन है क्या सच क्या माया है दाता इधर उधर तितर बितर क्या है पता हवा ले ही जाए तेरी ओर खींचे तेरी यादें तेरी कमॉन वॉर्मअप झालेला आहे आणि त्यानंतर आणखी बरेचसे व्यक्ती जॉईन करतायत. आता वॉर्मअप झाले, तुम्ही आता जॉईन करताय डायरेक्टली कार्डिओ वर्कआउट जर स्टार्ट कराल
तर ते तुमच्यासाठी जास्त घातक होऊ शकतं. म्हणून जॉईन केलं असेल तर पहिले वार्मअपच्या स्टेप्स कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर वर्कआउटला स्टार्ट करूयात. आता कार्डिओ वर्कआउट स्टार्ट झालेला आहे आणि सगळ्यांनी कोचला फॉलो करायचे. मे बी कदाचित आजचा दिवस पहिला असू शकतो तुमचा, तुम्हाला एनर्जी मॅच होणार नाही, तुम्हाला स्टेप्स लक्षात येणार नाही, पण एक दिवस निश्चित तुम्ही समोर सगळ्यांचा वर्कआउट घेत असाल आणि सगळे तुम्हाला फॉलो करत असतील. फक्त सातत्य सातत्य आणि सातत्य. जर नवीन असाल, काही स्टेप्स लक्षात येत नसतील तर ज्यावेळेस स्टेप चेंज होते त्यावेळेस थोडं थांबा, समोरची व्यक्ती तुम्हाला समजावून सांगतात त्यावेळेस नीट निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. पहिला दुसरा दिवस, पहिले 8 दिवस बऱ्याचदा आपल्याला स्टेप्स लक्षात येण्यामध्ये जातात, त्याच्यामुळे अजिबात निराश व्हायचं नाही. बरेच जण म्हणतात अरे हे आपल्याला जमणारच नाही, आपल्याच्याने होणारच नाही. अशी या जगात एकही गोष्ट नाहीये की ती अशक्य आहे.
फक्त जिद्द असली पाहिजे ती पूर्ण करण्याची, आणि मग निश्चित सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. त्याच्यामुळे जरी लक्षात नाही आलं ना तरी काही नाही, चला ओके ठीक आहे, जमेल जमेल, करूयात असं म्हणा आणि सुरुवात करा. வேணுமா இந்த நட போதுமா